सर्वांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या आपली गोष्ट आहे गणपती बाप्पाची आणि नाव आहे गणपती आणि आंब्याची कथा. तर या गोष्टीला भगवान गणेश आणि आंब्याची कथा हिंदू पौराणिक कथांमध्ये एक लोकप्रिय आख्यानिका आहे. पौराणिक कथेनुसार एके दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती पुत्र भगवान गणेश एका आंब्याच्या झाडाखाली बसलेले थंड सावलीचा आनंद घेत होते. त्यात तिथे बसताच एक पिकलेला आणि रसाळ आंबा झाडावरून खाली पडला आणि त्यांच्या मांडीवर आला. गणपतीने आंबा उचलला आणि तो चावणारच होते तेव्हा त्यांना आवाज आला. तो आवाज त्याच्या धाकट्या भावाचा भगवान कार्तिकेयांचा होता, जो नुकताच घटनास्थळी आले होते. भगवान कार्तिकांनी भगवान गणेशांना आंबा वाटून घेण्यास सांगितले, परंतु भगवान गणेशांनी नकार दिला आणि सांगितले की तो आंबा आपला आहे आणि त्यांना तो वाटायचा नाही. भगवान गणेशांच्या वागण्याचे कार्तिकेय दुखावले गेले आणि त्यांनी निघून जाण्याचा निर्णय घेतला. श्री गणेशांनी आपले चूक ओळखून आपल्या भावाच्या मागे धावून क्षमा मागितली. त्यांनी स्पष्ट केले की तो स्वार्थी होता आणि त्यांना तो पूर्ण करण्याचे वचन दिले. भगवान गणेशांच्या माफीने भगवान कार्तिकेय प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला क्षमा केली. भगवान गणेशांच्या आणि भगवान कार्तिकेयांमध्ये शर्यत सुचवली. ही शर्यत जगभरात आयोजित केली जाईल आणि जो प्रथम पूर्ण करेल त्याला विजेता घोषित केले जाईल आणि आंबा मिळेल. भगवान कार्तिकेय, जो त्यांच्या वेगवान हालचालींसाठी ओळखले जाते, त्यांनी आव्हान स्वीकारले. शर्यत सुरू झाली आणि भगवान कार्तिकेय आपल्या मोरावर प्रचंड वेगाने निघाले. तथापि कोणत्याही पर्वतावर स्वार होऊ न शकलेले गणेशांनी वेगळा मार्ग घेण्यास ठरवले. त्यांनी आपल्या आई-वडील भगवान शिव आणि देवी पार्वती यांची प्रदक्षिणा केली आणि ते संपूर्ण जग असल्याचा दावा केला. जेव्हा भगवान कार्तिकेयांनी जगभर आपली शर्यत पूर्ण केली तेव्हा श्री गणेश आपल्या मांडीत आंबा घेऊन बसलेले पाहून त्यांना आश्चर्य वाटले. भगवान गणेशांचे स्पष्ट केले की तो शर्यत जिंकला कारण ते त्यांच्या आईवडिलांभोवती फिरले होते, जे संपूर्ण जगाचे प्रतीक होते. भगवान कार्तिकेयांनी भगवान गणेशांचा विजय स्वीकारला आणि दोन्ही भावांनी एकमेकांना मिठी मारली. त्यानंतर गणेशांनी आपल्या भावासोबत आंबा वाटून घेतला आणि त्यांनी एकत्र त्याचा आस्वाद घेतला. भगवान गणेश आणि आंब्याची कथा आपल्याला वाटून करण्याचे महत्त्व आणि स्वार्थी असण्याचे परिणाम शिकवते. हे भावंडांमधील घनिष्ठ नातेसंबंध आणि आपण चूक करतो तेव्हा क्षमा मागणे आणि क्षमा मागणे या मूल्यावर देखील जर मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत या गोष्टीला शेअर करा.